नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये वर्षावर 50 मिनिटे बैठक। राज फडणवीसांच्या वर्षावरील भेटीमुळे राजकीय चर्चा उधाण, तर मुख्यमंत्र्यांची मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत चर्चा। राज ठाकरेंची प्रतिक्रिया। स्थानिक निवडणूक म्हणत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंचं मोठं उत्तर। तसंच या विषयाबद्दल माहितीच नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी अधिक बोलणं टाळलं। मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकतं, यात काही गैर नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर बेस्ट पतपेढीची निवडणूक ट्रायल बॉल ओव्हर सुरू होईल तेव्हा पहा, दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं अनेकांनी धसका घेतलाय, आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य। नागरी समस्यांचा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येत नाही, हे राज ठाकरेंना माहीत असायला हवं। उद्धव ठाकरेंसोबत भविष्य दिसत नसल्याने ते भाजपसोबत जाण्याचा विचार करत असावेत। ते एक दिवस उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील, अंजली दमानी यांचा टोला। तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांनी पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली, अंजली दमानी यांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी फाईल परत केली नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, दमानी यांची माहिती। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, राज्याचे प्रमुख आहेत। राज्याच्या प्रमुखांना ते भेटत असतात, काही प्रश्नांबाबत भेट होऊ शकते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुणीही भेटू शकतं, संजय राऊत यांचं वक्तव्य। माणसांपेक्षा कबूतर महत्वाची आहेत का, राज ठाकरेंचा सवाल। तर कबूतरखान्याचा मुद्दा राजकीय, पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही। कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं, राज ठाकरेंचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदेंचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का, भुजबळांना सुहास कांदेंचा सवाल। बारामती लोकसभेत आमची जागा 48,000 गेली। बारामतीच्या निकालानंतर आम्ही मतांची चोरी झाल्याचं म्हटलं नाही, जनतेचा कौल आम्ही मानला। मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांचं विरोधकांना उत्तर।